आणि सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बातमी। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। डोंबिवलीमधील तिघांचा मृत्यू झालाय। तिघेही मावस भाऊ होते। कुटुंबावर आता शोककळा पसरली आहे। दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यातून डोंबिवलीतल्या ज्या 3 जणांचा मृत्यू झालाय त्यातील श्रीराम अचल इमारत ठाकूरवाडी येथील हे रेल्वेत कार्यरत होते। तेही परिवारासहित काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते। दरम्यान दहशतवादी हल्ल्यात त्यांचा आणि त्यांच्या मावस भावांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। अतुल मोने यांच्या निवासस्थान जवळून येथील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात। काश्मीरमध्ये घडलेल्या पहलगाम येथे जो दहशतवादी भ्याड हल्ला झाला, या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यामधील डोंबिवलीमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। या 3 जणांमधील जे अतुल मोने ते ह्या ठाकूरवाडी परिसरात राहत होते। मी आता ठाकूरवाडी परिसरात आहेत। श्रीराम अचल या इमारतीमध्ये अतुल मोने हे जे राहत होते ते रेल्वेमध्ये परळ वर्कशॉपमध्ये कामाला होते आणि काल ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस परिसरात एकच प्रकारे एक वेगळं वातावरण आणि तणावपूर्ण वातावरण इथे निर्माण झालं होतं। अतुल मोने यांच्याबरोबर त्यांचे मावस बंधू हेमंत जोशी, त्यानंतर लेले हे सुद्धा या कुटुंबाबरोबर एकत्र गेले होते आणि ह्या कुटुंबात गेल्यानंतर हे सहकुटुंब गेले होते। या सहकुटुंबामध्ये ह्या 3 जणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये। एकंदरीत डोंबिवलीमध्ये जे वातावरण आहे ते तणावपूर्ण आहे आणि या हत्येचा निषेध सर्वजण आता इथे नोंदवत आहेत। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।